ठीक आहे, त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. हे म्हणतात तुमच्याकडे उमेदवार नाही आहेत, तुम्ही संपलेले आहात ठाणे आणि कल्याणमध्ये. म्हणून यांना माणसं पळवावी लागली. आमची माणसं अशी संरक्षणामध्ये आतमध्ये घेऊन गेली आणि हे म्हणतात आमच्याकडे उमेदवार नाहीत. आमचे उमेदवार कसे नेले गेले, किती आमचे उमेदवार तिथे स्ट्रगल करत होते 3:30 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत, शेवटचा फॉर्म आतमध्ये बादचा फॉर्म होईपर्यंत. आता विषय चाललाय जुनं कोण नवीन कोण, कोण ठाण्यातले कुठल्या जागा कोण कोण लढवत होतं. मग मुंबईमध्ये किती जागा लढवत आहेत जरा विचारा. भारतीय जनता पक्ष किती जागा लढवते जरा विचारा. मग मुंबई कुणाची होती? जुन्या शिवसेनेची गोष्ट करताय ना, ओरिजिनल शिवसेनेची. मग तेही तिथूनही सुरुवात होते. पहिली गोष्ट लक्षात घ्या, सत्तेसाठी MIM सोबत जाऊ शकतात, सत्तेसाठी तिकडे अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत जाऊ शकतात, सत्तेसाठी हे करतील ते हिंदुत्व, आणि आम्ही करतो काय? तुमचा तो बाब्यानं आमचं ते काय कार्ट? असं होऊ शकत नाही. राजकारणात तुम्ही तुमच्या पद्धतीने पुढे पुढे जाता, तुम्ही तुमच्या पद्धतीने युती आघाड्या करता, जिथे पाहिजे तिथे घड्याळ घेता, जिथे पाहिजे तिथे इतर पक्षांना घेता, आणि आता आम्हाला सांगता सगळ्यात प्रथम ते म्हणतात तुमच्याकडे उमेदवारच नाही आहेत, तुम्हाला शोधावे लागले उमेदवार. ठिकाणी आम्ही मजबूतीने उभे आहोत. आता खरं तर खेदाने सांगावं असं वाटतं, आणि हा प्रश्न खरं तर त्यांनाच विचारायला हवा की त्या उमेदवारांचे खरं तर CDR चेक करायला हवेत, त्यांचे बँक खाती चेक करायला हवीत. का आमचे उमेदवार गेले, कशासाठी? म्हणजे मनी पॉवर, मसल पॉवर, ह्या सगळ्यांचा पुरेपूर वापर झालेला आहे. ठीक आहे, विचारूया. तुम्हाला काय ऍड करायचं होतं? मला ऍड करायचं होतं. ते म्हणाले की ठाकरे